कोरेगाव नेस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होतात. तिथे 2 मुलांचे मृत्यू झाला आहे. ओव्हरडोस म्हणून काय चालू आहे? नेस्को 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 जे आहे, नेस्कोमध्ये दर दिवशी मोठी मोठी पार्टी असते, मोठा मोठा कॉन्सर्ट असतात आणि मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे तिकडे. मी हे कंप्लेंटसुद्धा जे कमिशनर साहेबांना, डी जी साहेबांना देणार आहे आणि देवाभाऊला पण देणार आहे आणि किंवा जे आपले आदिती तटकरे आहे त्यांना पण मी देणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, मेरा तर माझ्या डोक्या काम करत नाही. क्योंकि तुम्ही बघू शकता नेस्कोमध्ये जितकी मोठी मोठी पार्टी होत आहे, त्या पार्टीला परवानगी कोणी देत आहे? आणि त्या पार्टीमध्ये तुम्ही बघू शकता 16 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्षाची मुलगी, मुलगा सगळे लोक जात आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यापार धंदा सुरू आहे तिकडे. गांजा, सिगरेट, गंदी गंदी दारूए, हे सगळं काही गोष्टी तिथे असतात आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आज महाराष्ट्राचे पूर्ण युवा जे पिढी आहे ते पूर्ण महाराष्ट्राची युवा पिढी जे आहे ते खालची पातळीवर जात आहे आणि त्यांच्या काही अस्तित्व नाही आहे. आज तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी सिटीमधून मुंबईमध्ये लोक आपले मुलाबाळांना लाखो रुपये, लाखो नाही म्हणत मी, करोडो रुपये खर्च करून इकडे मुंबईमध्ये पाठवत आहे. कशासाठी? की चांगलं शिक्षण भेटेल आणि चांगले शिक्षण नंतर आपला बेटा मोठा होईल, काहीतरी बेटी मोठी होईल. पण तुम्ही बघू शकता मोठे मोठे कॉलेजचे जे मिठीबाई कॉलेज आहे, NMIS कॉलेज आहे, तिकडे माझी मुलगी पण आहे, ती सगळी मला सांगते. आणि असे मोठे मोठे कॉलेजचे बाहेर मी स्वतः बघितलेलं आहे. इथे कार्टर रोड आहे, बँड्राच्या जवळ कार्टर रोड आहे खारमध्ये. सगळीकडे युवा लोकांना चरस, गांजा, ड्रग्स कोणी विकताय आणि कोणाची परवानगी मध्ये हे विकण्यात येते. हे सगळी गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे. आज फक्त हे जे युवा आहेत त्यांची फक्त मृत्यू नाही झाली आहे, असे खूप युवांची मृत्यू झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल हे रेव पार्टी जे आहे ते आणि हे जे कॉन्सर्ट पार्टीज आहे याच्यापेक्षा एक घाणेरडा प्रकरण सुरू आहे आपल्या मुंबईमध्ये. एक फ्लॅट घेताय युवा लड़का लड़की आणि सगळे 10-10, 20-20 आणि ते लोक काय करताय, पार्टी अरेंज करताय त्याच्यामध्ये आणि खूप शराबचं सेवन करताय आणि ड्रग्सचं सेवन करताय आणि तिकडे उलटी करताय, वॉमिटिंग करताय आणि असे घाणेरडे घाणेरडे प्रकरणं होत आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण आज आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि सिस्टम आणि महिला आणि बालविकास आयोग मंत्री अदिती तटकरे काय करत आहे? कुठे चालले आपला महाराष्ट्र? हे सगळी गोष्टी जे आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे. नाही तर मी खूप मोठा आंदोलन युवा शक्तीसाठी मी उभा करणार आहे. क्योंकि आमच्या देशातले जे युवा आहे ते ड्रग्स पिऊन किंवा दारू पिऊन मरण्यासाठी नाही आहे. याच्यासाठी सगळे लोकांना पाव उचलावं लागेल. महाराष्ट्राची लॉ ऑर्डर पहिला आहे का? हे जसं उडता पंजाब होता तसं उडता महाराष्ट्राच्या उडता पंजाब सारखे आज महाराष्ट्राची स्थिती झालेली आहे. आज जैसे पंजाबमध्ये होता उडता पंजाब होता, आज महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा खालची पातळीची स्थिती झालेली आहे. आणि आज कोणीही मतलब आज सरकारला काय लेणं घेणं नाही आहे आणि फक्त जे महिला विकास मंत्री आहे फक्त इकडे तिकडे प्रचार करण्यासाठी आहे. काय विकास केलेला आहे युवकांच्या? अरे आज कॉलेजच्या बाहेर जरी ड्रग्स विकतोय, अरे काय, मला माहिती आहे माझी मुलगी त्या कॉलेजमध्ये आहे, तिची जे फ्रेंड आहे लाखो करोडो रुपये खर्च करून आई वडील पाठवते मुंबईमध्ये आणि त्या मुलगा मुलगी काय करताय, एक दुसऱ्याच्या बघून ते सिगरेट पितोय, काय करतोय, असं सगळे काय. मी जे मुलगा मुलगी आहे त्यांना मी थांबवण्याचा प्रयत्न पण करते. येताना जाताना मी बघते, मी बोलते कशाला तुम्ही हे सिगरेट पिताय, कशाला तुम्ही हे ड्रग्स घेताय. तर ते लोक सांगते सरकार मना करत नाही आम्हाला, तुम्ही कोण आहे? मी काय बोलू? माझ्याकडे काय शब्द राहत नाही त्यावेळे. ज्यावेळे एक युवा मुलगी मला सांगते की सरकार आम्हाला थांबत नाही, तुम्ही कोण आहे? तो ही सगळी गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे.